भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. मौजे विळत घाट येथील वादग्रस्त घटनेची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी. मौजे विळत घाट येथील झालेल्या मारहाण व गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती सोशल मीडिया जिल्हाप्रमुख श्री राम चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनानुसार संबंधित जागेवर गेल्या 15 ते 20 वर्षापासून वास्तव्यास असताना काही व्यक्तीने जबरदस्तीने त्या ठिकाणी येऊन वाद निर्माण केला. दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी एक अल्पवयीन मुलीला शिळी चारण्यास गेली असताना काही जणांनी तिची छेड काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तिच्यावर व तिच्या नातेवाईकावर मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनेदरम्यान संबंधितांनी गाडी येत एका महिलावर धक्काबुक्की केली व तिने महिलेच्या डोक्यात मारहाण केल्याने ती बेशुद्ध पडल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. जखमींना उपचारासाठी पोलिसांनी रुग्णालयात हलवले, मात्र तक्रार नोंदविताना टाळाटाळ होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की काही जण स्थानिक पोलिसांच्या मदतीने वारंवार खोटे गुन्हे दाखल करून त्रास देत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित जागा काही होमगार्ड व काही ईव्हीएम मशीन गोडाऊन व काही बियाणेसाठी राखीव असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांचे लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी त्या ठिकाणी कायमस्वरूपी तार कंपाऊंड करून टाकावेत अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. माझं नाव पूजा दगू भोसले. मी बकऱ्या चारत होते. बकऱ्या सोडल्या, त्यांच्या पालापाशी बकऱ्या गेल्या तर मी बकऱ्या आणायला गेले होते. बकऱ्या आणत होते तर तेव्हा अरुण चव्हाण तिथं होता. मी बकरे वाळत होते. त्यांचे माणसं मला शिव्या देत होते. त्यांचे माणसं शिव्या देत होते तर मी म्हणलं शिव्या त्यांच्या माणसांना तुम्ही दाबा. त्यांनी काही दाबले नाही. ते घाण घाण मला इशारे करत होते आणि बकरे घेऊन मी आले घरी. मग माझ्या मावशीला मी फोन लावला की मावशी मला असं असं ते बोलतात. आणि ते माझ्या मावशीला बोलल्यावर ते आली तिकडून लग्नावरून आणि ती गेली तिकडे बोलायला. मग आम्ही बोलत होतो तेव्हा ते बोलता बोलता त्यांच्या बाय आमच्या सोबत भांडायला लागले. भांडता भांडता त्यांनी मग अरुणला फोन लावला. अरुण चव्हाणला फोन लावल्यावर ते आला गाडीवर. त्यांची मोठी गाडी आली. मग त्यांनी माणसं बी आणलेले होते गाडीत बसून. मग असं झाल्यावर मी मावशी सांगितल्यावर आम्ही गेलो तिथं पालावर. ते आलो तिकडून आल्यावर मग ते बी आमच्यासोबत भांडायला लागले. मग मावशी जी मावशी होती ती बोलायला लागली, तिला बी मारलं. मग माय धरलं, मला माय कपडे फाडले. एवढीच विनंती आहे की मला न्याय भेटावा फक्त. नमस्कार, माझं नाव काजल चव्हाण. मी राहणार विळत घाट, तालुका अहिल्यानगर. आम्ही विळत घाटात राहतो. विळत घाट राहत असताना आमची मुलगी बकऱ्या चारायला गेलेली होती. आम्ही लग्नाला गेलेलो होतो. लग्नाला गेल्याच्या नंतर पुरीचा फोन आला का मला अशी छेड काढू राहिले आणि मला काही घाण घाण इशारे करता येते. ठीक आहे म्हणलं का तू काय बोलू नको, आम्ही संध्याकाळी आल्यावर त्यांना समजून सांगू असं बोललो. तर आम्ही संध्याकाळी आलो. संध्याकाळी आल्याच्या नंतर आम्ही त्यांना सांगायला गेलो का लहान मुलीची छेड तुम्ही का काढता, सतत वारंवार का तिला घाण बोलता, एखादी बकरी आली तर काय झालं तुमच्या घरापासून, असं बोलता असतात. ते बोलले का ही हद्द आमची आहे, या हद्दीत तुम्ही यायचं नाही असं बोलून त्यांनी आमच्या सोबत भांडणं करायची सुरुवात केली. भांडणं करायची सुरुवात करता असता त्यांनी त्यांच्या मालकाला फोन लावला. त्यांच्या मालकाचं नाव अरुण ज्ञानदेव चव्हाण. त्यांनी त्याला फोन लावल्याच्या नंतर त्यांनी तो आला, घटनास्थळी आला. त्यांनी म्हणजे त्यांनी गाडीत भरून 10-12 माणसं आणले. त्यांच्या हातात दांडे बिंडे होते आणि मग त्यांनी काही माणसं पालाच्या मागे लपवले आणि काही माणसं गाडीत बसून वर आले. ते झाल्याच्या नंतर तो आला. तो बोलला तुला त्या मुलीला बोलला, म्हणजे माझ्या भाचीला बोलला का ग तुला सांगितलं होतं ना घरी सांगायचं नाही, असं बोलून तिला अशी धाड मारली, छाती हात मारला आणि ओढले तर भांडणं चालू झाले. पुरीला आरडाओरडा केला आणि मग आम्हाला पण तो मारित असताना आम्ही सोडवायला गेलो तर आम्हाला पण मारलं. लाता बुक्यांनी दगडांनी आम्हाला पण मुक्या मारांनी त्यांनी मारलं. मारल्याच्या नंतर तो निघाला, बाजूला निघून गेल्याच्या नंतर आम्ही पुरीला कसं बस उचललं.
तिथे पडलेल्या 2-3 बायांना लागलेल्या त्यांना पण उचललं. कसं बस आम्ही आलो. आल्याच्या नंतर आम्ही रस्त्याने जात असताना सुद्धा त्यांनी गाडीवर दगड घातले, मागून दगड घातले. नंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला आम्ही सांगितलं का अशी घटना झाली. तर पोलीस साहेबांनी सिव्हिलला जा म्हणे आणि तिथे जाऊन इलाज करा असं सांगितलं. तर आम्ही इलाज करायला गेलो. गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मुलीची काही सुद्धा काही पण व्हिडिओ बनवताय, ते इंस्टाग्रामला टाकताय, पुरीला बदनाम करायची कोशिश करताय, पुरीला जीवे मारायची धमकी देताय. ते पोलीस प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे का आम्हाला न्याय मिळावा.